राज्यातील 147 नगरपालिका आणि 17 नगर परिषदांची निवडणूक ही सत्ताधारी भाजपसाठी पहिली परीक्षा होती। आधी लोकसभा, मग विधानसभा आणि त्यापाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून भाजपनं विजयाची हॅट्रिक साधली आहे। 2011च्या नगरपालिका निवडणुकीतील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार होती, पण यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीची सूत्र स्वतःच्या हातात घेतली। तब्बल 40 सभा घेऊन प्रचाराची धुरा सांभाळली। केंद्र आणि राज्य सरकारनं 2 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडला। त्यांच्या या मेहनतीला यश आलं। गेल्या निवडणुकीत केवळ 298 नगरसेवक असलेल्या भाजपनं यावेळी 980 नगरसेवक निवडून आणले, तर 52 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले। विदर्भाचा गड भाजपनं राखलाच, त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशातही चांगली मुसंडी मारली। या यशाचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातंय। त्यामुळे फडणवीसांचं भाजपमधील नेतृत्व अधिक भक्कम झालं असून पक्षांतर्गत विरोधकांनाही चाप बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। ज्यावेळेस काउंटिंग झालं, महाराष्ट्रातला क्रमांक 1 चा पक्ष भारतीय जनता पार्टी झाला। 55 नगराध्यक्ष आपल्या चिन्हावर आणि 10 आपल्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आले, असे 65 आपले निवडून आले। दुसरीकडे शिवसेनेनं मिळवलेलं यशही कौतुकास्पद आहे। 2011च्या नगरपालिका निवडणुकीत केवळ 264 नगरसेवकांसह 4थ्या स्थानावर असलेल्या शिवसेनेनं या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली। 25 नगराध्यक्षांसह शिवसेनेचे 508 नगरसेवक निवडून आले। विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विशेष लक्ष घातलं नव्हतं। त्यांनी एकही सभा घेतली नाही। एक नक्की की शिवसेनेची जी काही युती झाली होती ती फक्त आणि फक्त भाजपशी झाली होती। अपवादात्मक परिस्थितीत एखाद दुसऱ्या ठिकाणी तिथल्या स्थानिक आघाडीशी झाली असेल, परंतु त्यापेक्षा अन्य दुसऱ्या कोणत्याही पक्षाशी शिवसेनेने युती केलेली नव्हती। हे सगळं यश, सगळं श्रेय हे शिवसैनिकांचं आहे। तरीही विदर्भ वगळता अन्य महाराष्ट्रात शिवसेनेची कामगिरी चांगली झाली। शिवसेनेचा करिश्मा कायम असल्याचं यावरून स्पष्ट होतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीमध्ये मिळालेलं यश शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे। या निवडणूक निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसाठी हा निकाल नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष अधिक जोमाने आणि विश्वासाने कामाला लागतील अशी शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।